नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहासाचा पाठ 4 आर्थिक विकास या पाठाला सुरुवात केलेली आहे. या पाठाला सुरुवात करत असताना आपण भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी भारताने कोणती अर्थव्यवस्था स्वीकारली याबद्दलची चर्चा केली. त्यामध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्था या प्रारूपाचा वापर करून भारतानं आर्थिक विकासाच्या दिशेने वाटचाल कशा पद्धतीनं केली हे समजून घेतलं. मग आपण 1950 मध्ये नियोजन मंडळाची स्थापना करून पंचवार्षिक योजना आखून भारताचा आर्थिक विकास साधत असताना पंचवार्षिक योजनांची काही उद्दिष्टे समजून घेतली. 10 उद्दिष्टे आहेत. ज्या पद्धतीनं आपण एखादं गोल अचीव करण्यासाठी प्लॅनिंग करत असतो, सेम टू देशासाठी सुद्धा देशाला आर्थिक विकास साधायचा आहे. त्याच्यासाठी देशाने सुद्धा काही उद्दिष्ट ठरवलेले आहेत, काही गोल्स ठरविलेले आहेत आणि ते गोल्स अचीव करण्यासाठी एक ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे, ज्याला आपण पंचवार्षिक योजना म्हणतो. मग भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतानं अशी नेमकी कोणती उद्दिष्ट निश्चित केलेली आहेत? तर त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली पाहिजे, किंवा मग मूलभूत उद्योगधंद्यावर भर देऊन झपाट्याने औद्योगिकीकरण झालं पाहिजे, किंवा अन्नधान्याच्या बाबतीमध्ये देश स्वावलंबी बनला पाहिजे, कृषी उत्पादनात वाढ झाली पाहिजे, वाढत्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, मनुष्यबळाचा पुरेपूर वापर झाला पाहिजे, किंवा मग प्राप्ती आणि संपत्ती यामधील जी विषमता आहे ती दूर झाली पाहिजे, देश पातळीवर वस्तूच्या किमती स्थिर झाल्या पाहिजे, कुटुंब नियोजनासारखे उपक्रम राबवून लोकसंख्या नियंत्रणात आली पाहिजे, किंवा मग दारिद्र्य दूर करून नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारला पाहिजे, किंवा मग सामाजिक सेवांचा विकास करणं आणि त्यातून आर्थिक क्षेत्रामध्ये स्वावलंबी होणं यासारखं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी किंवा ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भारताने पंचवार्षिक योजनांना सुरुवात केलेली आहे. त्या पंचवार्षिक योजनांचा आढावा आपण या प्रकरणात या पार्टमध्ये करणार आहोत. तर पहिली पंचवार्षिक योजना, या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये नियोजनबद्ध आर्थिक विकासाची पायाभरणी करण्यावर भर दिलेला दिसतोय. या पंचवार्षिक योजनेत सर्वात जास्त महत्त्व कृषी विकासाला दिलेलं होतं, कारण भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातोय. दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम व नुकत्याच झालेल्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये अन्नधान्याची टंचाई निर्माण झालेली होती. सामाजिक विकास, जलसिंचन व पूर नियंत्रण, ऊर्जा साधने, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग, खनिज, वाहतूक व दळणवळण, शिक्षण, आरोग्य यावर खर्च करण्याचं या योजनेमध्ये ठरलेलं आहे. त्यानुसार खर्च केला गेलेला आहे. त्याचबरोबर दुसरी पंचवार्षिक योजना सुरू झालेली आहे. या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ 1956 ते 1961 आहे. या योजनेमध्ये जड व मूलभूत उद्योगांना प्राधान्य देण्यात आलेलं दिसतं. या योजनेचा प्रस्तावित खर्च 4,800 कोटी रुपये होता. प्रत्यक्षात मात्र 4,600 कोटीच खर्च झालेला आहे. या योजनेत औद्योगिकीकरणाचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करायचे ठरलेले आहे, किंवा हे उद्दिष्ट साध्य करायचं होतं. आणि म्हणून दुर्गापूर, भिलाई येथील पोलाद प्रकल्प रशियाच्या मदतीनं उभारण्यात आला. ओरिसा राज्यातील राऊरकेला
येथील पोलाद प्रकल्प जर्मनीच्या मदतीने उभारण्यात आला. तसेच झारखंड राज्य सिंद्री येथील रासायनिक खताचा कारखाना, पश्चिम बंगाल चित्तरंजन येथील रेल्वे इंजिन बनविण्याचा कारखाना, तामिळनाडूमधील पेरांबूरचा आगगाडीच्या डब्यांचा कारखाना किंवा आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड व अवजड उद्योगाचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आले. तर सुरुवातीलाच आपण बोलल्याप्रमाणे आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्राचा, सार्वजनिक क्षेत्राचा आणि संयुक्त क्षेत्राचा सहभाग असतो. आपल्याला आता हे माहीत झालं की जे खाजगी उद्योजक असतात हे दीर्घकालीन फायदे देणाऱ्या उद्योगामध्ये भांडवल गुंतवण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. अशा वेळी सरकारला पुढाकार घ्यावा लागतो आणि म्हणून हे सगळे जे उद्योग आहेत तर सरकारनं पुढाकार घेऊन सार्वजनिक क्षेत्रामध्ये या उद्योगाची उभारणी केलेली दिसते. शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी भाकरा नांगल हे धरण सतलज नदीवर हिमाचल प्रदेश व पंजाब या 2 राज्यादरम्यान बांधण्यात आले आहे. भाकरा नांगल आजही भारतातील सर्वात मोठे धरण आहे. तर अशा पद्धतीने ही दुसरी पंचवार्षिक योजना जी आहे या योजनेमुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झालेली दिसते. आता आपण तिसरी पंचवार्षिक योजना समजून घेण्याचा प्रयत्न करू. या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 1961 ते 1966 या काळात या योजनेत उद्योग व कृषी विकासाचे संतुलन साध्य करणं असं ठरलेलं आहे. दरवर्षी राष्ट्रीय उत्पादनात वाढ घडवून आणणे, अवजड उद्योग, वाहतूक व खनिज उद्योग विकास, त्याच्यानंतर विषमता दूर करणं आणि रोजगाराच्या संधीचा विस्तार करणं हे या योजनेचे मुख्य हेतू आहेत. परंतु तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळातच जशी योजना सुरू झाली तर काही आव्हानांना भारत देशाला तोंड द्यावं लागलेलं आहे. जसं की 1962 चीनी युद्ध, 1965 पाकिस्तान युद्ध, 1965-66चा भीषण दुष्काळ, हे सगळी भारतावर संकट त्या दरम्यान आलेली आहे. जसं की आज आपण रनिंग मध्ये बघतो, मोदी सरकारच्या काळात करोनाचं संकट आलेलं आहे. त्याच्यानंतर चीन लडाखच्या सीमाभूमीवर कुरापती काढताना दिसतंय. चीननं सध्या त्यांच्या सैन्याला तयार राहण्याचं आव्हान केलेलं आहे आणि एकंदरीत सीमेवर तणाव निर्माण झालेला आहे. त्याच्यानंतर टोळधाडीसारखे प्रकार भारतामध्ये सध्या दिसत आहेत. तर सेम टू सिच्युएशन त्या काळामध्ये तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये भारतामध्ये होती आणि म्हणून पंचवार्षिक योजनेसाठी जे बजेट राखून ठेवलेलं होतं, जो खर्च राखून ठेवलेला होता तो खर्च वळवण्याचा प्रयत्न इथं दिसतोय आणि त्यामुळं पंचवार्षिक योजना तात्पुरत्या स्थगित करणं गरजेचं होतं आणि म्हणून 5 वर्षाची योजना याऐवजी 1 वर्षाच्या योजना या दरम्यान झालेल्या दिसतात. हे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमधलं आपण सिच्युएशन समजून घेतोय. अन्नधान्याच्या उत्पादनाच्या बाबतीत जर विचार केला तर 82 दशलक्ष टनावरून आपण 72 लक्ष टनापर्यंत अन्नधान्य कमी झालेलं आहे आणि म्हणून ह्या 3 एकवार्षिक योजना राबवण्याचं ठरलं आणि त्याद्वारे स्वावलंबन साधता कसं येईल याचा विचार झालेला आहे. 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969 या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये 1 वार्षिक योजना सुरू करण्यात आलेल्या आहे.
तर पहिली वार्षिक योजना जी आहे 1966 ते 1967 या दरम्यान झालेली आहे. या दरम्यान भारताचे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री आहेत. 1966च्या खरीप हंगामात सरकारने हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा वापर केलेला दिसतो, जे की आपण या अगोदर त्याचा आढावा घेतलाय. डॉक्टर MS श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखाली आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीच्या क्षेत्रामध्ये हरित क्रांती घडवून आणलेली आहे. आणि या हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानामुळे व पुरेशा पावसामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्यास सुरुवात झालेली दिसते. 1967-68 मध्ये अन्नधान्याचे सर्वात जास्त उच्चांकी उत्पादन झालं, हे एक चांगला संकेत होता. त्यानंतर तिसरी वार्षिक योजना 1968 ते 1969, अन्नधान्य उत्पादन वाढल्याने किमती स्थिरावल्या. चौथी योजना सुरू करण्यास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा पद्धतीनं तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान वेगवेगळ्या संकटाला भारत देशानं तोंड दिलेलं आहे आणि त्यातून आपण आर्थिक विकासाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतो. त्यानंतर 1969ला सरकारने चौथी पंचवार्षिक योजना राबवलेली आहे. या दरम्यान आता चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान इंदिरा गांधी प्रधानमंत्री झालेले आहेत. तर या योजनेची उद्दिष्टे ठरवताना भारत स्वावलंबी बनावा, मूलभूत उद्योगांचा सरकारने विकास करावा, आर्थिक विकासाचा वेग वाढवावा आणि समाजवादी समाज रचना निर्माण करण्याकडे लक्ष पुरवावे असे ठरण्यात आले आहे. तर इथं ही गोष्ट लक्षात येते की आपण जरी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली असली तरी सरकार समाजवादी विचारसरणीकडे झुकलेलं दिसतंय. आणि साहजिक याचं कारण आहे, त्या काळामध्ये रशिया हा आपला सगळ्यात जवळचा मित्र होता आणि रशियामध्ये साम्यवादी अर्थव्यवस्था होती आणि म्हणून भारतातही समाजवादी समाज रचना निर्माण करणं हे आपल्या संविधानाचं उद्दिष्ट असल्यामुळं त्यावर इंदिरा गांधींनी लक्ष दिलेलं आहे. आणि म्हणून या काळामध्ये 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. ही योजना अपेक्षित इतकी यशस्वी झाली नाही. या योजना काळात बांगलादेश युद्धचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावा लागलेला आहे. कारण आपण या अगोदर आढावा घेतलाय की 1971-72च्या दरम्यान पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान, तर भारतानं पूर्व पाकिस्तानला पाठिंबा देऊन बांगलादेशाची निर्मिती करण्यामध्ये कशी भूमिका बजावली हे आपण शिकलेलो आहेत. त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावा लागलेला आहे. कारण बांगलादेशी निर्वासितांवरील खर्च सहन आपल्याला करावा लागलेला आहे. त्याचबरोबर भारतात सरकारी नोकरांना पगारवाढ करावी लागलेली आहे. रेल्वे कर्मचारी त्यांना सुद्धा पगारवाढ करावी लागलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला वेगवेगळे धक्के या चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये खावे लागलेले आहेत. मग आपण पाचव्या पंचवार्षिक योजनेकडे वळलो. 1974 ते 1979 हा कालखंड आहे. इंदिरा गांधीचा हा दुसरा टर्म आहे भारताच्या प्रधानमंत्री पदास भूषविण्यामध्ये. या पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेत राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे, मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणे, शिक्षण, सकस आहार, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, वैद्यकीय उपचार सुविधा ग्रामीण भागामध्ये पुरवणे, ग्रामीण भागात वीज पुरवठा व दळणवळणाची साधनं पुरविण्यासाठी रस्ते बांधणे, समाज कल्याण योजना व्यापक प्रमाणावर राबवणे, कृषी विकास, मूलभूत उद्योगधंदे, अन्नधान्य व इतर जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी एकाधिकार पद्धतीने करून त्या
सार्वजनिक वितरण व्यवस्थाद्वारे गरिबांना रास्त दरात पुरविणे अशी उद्दिष्ट नमूद करण्यात आलेली. तर इथं एकाधिकार पद्धत, आज आपण बघतोय कोरोनासारखं संकट आपल्या देशात असताना सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून सरकारनं सर्वसामान्य जनतेला अन्नधान्याचा पुरवठा करून देत असताना आपण अनुभवतोय. तर ह्या पाचव्या पंचवार्षिक योजनेतली ही आयडिया आहे की एकाधिकार पद्धतीनं जीवन उपयोगी वस्तूची खरेदी करणं आणि ती सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे म्हणजे रॅशनिंग सिस्टीमद्वारे गरिबांना स्वस्त किंवा रास्त दरामध्ये पुरवणे. तर यासारख्या गोष्टी पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये दिसतात. परंतु या पाचव्या पंचवार्षिक योजना काळात दारिद्र्य निवारण व रोजगार वाढविणे शक्य झालेलं नाही आणि याचा परिणाम म्हणून 1977 मध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला, जनता पक्ष सत्तेवर आला. नव्या सरकारने पंचवार्षिक योजना 1978च्या मार्च अखेर समाप्त करून एप्रिल 1978 पासून साखळी योजना सुरू केली. ज्या पद्धतीने आज आपण बघतो की आज आपण जे शिकतोय नियोजन मंडळ 1950 मध्ये स्थापन केलेले, हे नियोजन मंडळ मोदी सरकारच्या काळामध्ये बरखास्त करण्यात आलेले आहे आणि त्याऐवजी वित्त आयोग नेमला गेलेला आहे आणि त्याद्वारे आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. तर हीच परिस्थिती जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर त्यांनी पंचवार्षिक योजना रद्द करून साखळी योजना सुरू केलेल्या दिसतात. परंतु या साखळी योजना अपयशी ठरलेली आहे. 1980 मध्ये परत लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुका होऊन काँग्रेस पक्ष सत्तेवर आलेला आहे आणि नंतर या काँग्रेस सरकारने साखळी योजना बंद करून पुन्हा जुन्या पद्धतीने नियोजन सुरू केलेले दिसते. अशा पद्धतीची ही पाचवी पंचवार्षिक योजना. त्यानंतर सहावी पंचवार्षिक योजना 1980 ते 1985 या दरम्यान झालेली आहे. याच्यामध्ये इंदिरा गांधीचा हत्या झालेली आहे. इंदिरा गांधीची हत्या झाल्यानंतर राजीव गांधी प्रधानमंत्री झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं ही योजना 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985 या कालावधीत राबवण्यात आलेली आहे. तर या योजनेचा मुख्य भर दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती यावरच आहे. अर्थव्यवस्थेच्या विकास दरात 5.2% इतकी लक्षणीय वाढ करणे ठरलेलं आहे. गरिबी आणि बेकारी यांच्या प्रमाणात घट करणं, 3,40,00,000 लोकांसाठी रोजगार निर्मिती करणं, आर्थिक व तंत्रज्ञानाच्या बाबतीत देशाला स्वावलंबी बनवणं, छोटी कुटुंब पद्धती लोक स्वतः स्वीकारतील असे धोरण ठरवून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणं, या गोष्टी साध्य करण्यासाठी आणि आर्थिक विकास साधण्यासाठीचा प्रयत्न झालेला दिसून येतो. या योजनेमध्ये एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमासारखे उपक्रम राबवलेले आहेत. याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 2 ऑक्टोबर 1980 पासून झालेली आहे. या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागात अंगणवाडी व बालवाड्यांची निर्मिती करण्यात आली. त्याच्यानंतर ग्रामीण भूमिहीन विकास किंवा ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना ही योजना या दरम्यान सुरू झालेली आहे. या योजनेचे ग्रामीण भागातील जमीन नसणाऱ्या लोकांना रोजगार उपलब्ध करून देणं हे उद्दिष्ट आहे. 15 ऑगस्ट 1983 राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रमाला सुरुवात झालेली दिसते. अशा पद्धतीनं 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये विकास दर गाठण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. आता 7वी पंचवार्षिक योजना जी 1985 ते 1990 या कालखंडातली 7वी पंचवार्षिक योजना सुरू झालेली दिसते. या योजनेचा भर अन्न, रोजगार आणि उत्पादकता यावर
होता, विकास घडवून आणणं, डेव्हलपमेंट किंवा मग आधुनिकीकरण किंवा मग आत्मनिर्भरता, सामाजिक न्याय यावर भर देणं, उत्पादनाच्या तंत्रात सुधारणा करणं, राष्ट्रीय उत्पन्नात दरवर्षी 5% वाढ करणं, अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करणं हे या योजनेनं उद्दिष्ट ठरवलेली आहेत. त्या दृष्टिकोनातून 7वी पंचवार्षिक योजना महत्वाची आहे. राजीव गांधी यांचा काळ आहे. या योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. जवाहर रोजगार योजना, इंदिरा आवास योजना, दशलक्ष विहिरींची योजना. रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं ही 7वी पंचवार्षिक योजना महत्वाची ठरलेली दिसते, त्याला यश आल्याचं दिसतंय. मग 8वी पंचवार्षिक योजना, जी की अत्यंत महत्वपूर्ण योजना आहे. या दरम्यान नरसिंह राव हे आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री आहेत. ही योजना महत्वाची यासाठी की इथून भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडली गेलेली आहे. आपण उदारीकरणाचं धोरण स्वीकारलेलं आहे. म्हणजेच आपली जी मिश्र अर्थव्यवस्था आहे, ज्या पद्धतीने इंदिरा गांधीच्या काळात ही मिश्र अर्थव्यवस्था समाजवादी विचारसरणीकडे झुकलेली होती, तीच अर्थव्यवस्था आता 1991 नंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे झुकलेली दिसते आणि खाजगी क्षेत्राला महत्व आल्याचं दिसून येत आहे. या योजनेत खाजगी क्षेत्राला वाव देण्यात आलेला आहे. योजनेची वैशिष्ट्ये: राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर 6.5 इतका ठेवणं, लोकसंख्या वाढीला आळा घालणं, कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणं, प्राथमिक शिक्षणाचं सार्वजनिक विस्तार करून निरक्षरतेचं उच्चाटन करणं, ही या 8व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट आहेत. आणि या उद्दिष्टाला अनुसरूनच पुढचे कार्यक्रम सुरू करण्यात आलेले आहेत, जसं की प्रधानमंत्री रोजगार योजना, महिला समृद्धी योजना, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, इंदिरा महिला योजना, गंगा कल्याण योजना, अशा पद्धतीच्या योजना. 8व्या पंचवार्षिक योजनेत खाजगी क्षेत्राचं महत्व वाढलेलं दिसतंय. 1991 मध्ये स्वीकारलेल्या उदारीकरण आणि मुक्त धोरणाचं ते प्रतिबिंब या योजनेमध्ये आपल्याला उमटलेलं दिसतंय. आता आपण शेवटच्या योजनेकडे वळतोय, जे की 1 एप्रिल 1997 ला ही योजना सुरू झालेली आहे. ते 2002 पर्यंत ही योजना चाललेली आहे. या योजनेचा हा कालावधी आहे. तर या योजनेत मुख्य भर कृषी व ग्रामीण विकासावर दिलेला दिसतोय. या योजनेचं घोषवाक्य होतं सामाजिक न्याय आणि समानतेस आर्थिक वाढ. म्हणजे सामाजिक न्यायासह समानतेच्या तत्वावर आर्थिक वृद्धी घडवून आणणं. या योजनेतील उद्दिष्टे: कृषी व ग्रामीण विकास यांना प्राधान्य, आर्थिक विकासाचा दर वाढविणे, 6.5% एवढा विकास दर साध्य करणं, सर्वांना मूलभूत किमान सेवा पुरविणे व पायाभूत क्षेत्रात निकोप स्पर्धा निर्माण करणे व उत्पादन वाढविणे. पायाभूत क्षेत्रामध्ये निकोप स्पर्धा म्हणजे जे पायाभूत क्षेत्रामध्ये आपण अनुभवलंय की याच्या अगोदर फक्त सार्वजनिक क्षेत्राला महत्व दिलं गेलं होतं, पण आता सार्वजनिक क्षेत्रातले काही उद्योग याचं खाजगीकरण किंवा मग खाजगी उद्योगाला काही मान्यता दिलेली आहे. ज्यातच आपण बघतोय की संदेशवहन या क्षेत्रामध्ये नवनव्या कंपन्या, खाजगी कंपन्या यांचा प्रवेश सुरू झालेला दिसतोय. इतर देशांनी आपल्या देशात पैसा गुंतवावा व त्यातून आपल्या देशाचा विकास व्हावा यासाठी औद्योगिक धोरणाला नवी दिशा देणे ही या योजनेचं उद्दिष्ट होतं. जे की आपण बघतोय की FDI, जे की आताच्या नरेंद्र मोदी सरकारनं
भारताचा आर्थिक विकास साध्य करण्यासाठी परकीय गुंतवणुकीला जास्तीत जास्त वाव देण्यासाठी सुलभ असे नियम तयार केले होते, जेणेकरून परकीय कंपन्या आपल्या देशामध्ये गुंतवणूक करतील आणि देशामध्ये रोजगारांची निर्मिती होईल. सेम टू सिच्युएशन आहे. तर या 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये एक देशाला नवीन उभारी देण्यासाठी वेगवेगळ्या देशातील गुंतवणूकदाराला आव्हान केलेलं आहे आणि आपल्या देशामध्ये आर्थिक विकासाची गती वाढविण्याचा प्रयत्न झालेला आहे. या योजनेतील काही महत्त्वाचे कार्यक्रम जसे की स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना. ही योजना डिसेंबर 1997 ला सुरू करण्यात आली आणि त्यानुसार शहरी भागात रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला दिसतोय. त्याच्यानंतर दुसरी योजना आहे भाग्यश्री बाल कल्याण योजना. ही योजना 19 ऑक्टोबर 1998 ला सुरू करण्यात आली. त्याच्यानंतर राजराजेश्वरी महिला कल्याण योजना. ही योजना 19 ऑक्टोबर 1998 पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेने महिलांना विमा संरक्षण दिलेलं आहे. त्याच्यानंतर स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना. ही योजना गंगा कल्याण योजना, दशलक्ष विहिरीची योजना यासारख्या 6 योजनांचं एकत्रीकरण करून तयार करण्यात आली. याची सुरुवात 1 एप्रिल 1999 ला झाली. जव्हार ग्राम समृद्धी योजना. ही योजना 1 एप्रिल 1999 मध्ये सुरू करण्यात आली. ही योजना म्हणजे जव्हार योजनेचं नवरूप होती. सामुदायिक ग्रामीण पायाभूत सुविधांची निर्मिती करणं हे या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट होतं. त्याच्यानंतर आता सगळ्यात प्रसिद्ध लोकप्रिय अशी योजना अंत्योदय अन्न योजना. जे दारिद्र्य रेषेखालील नागरिक आहेत त्यांना अन्नधान्याचा स्वस्त पुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून 25 डिसेंबर 2000 रोजी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि आज कोरोनाच्या काळात देशामध्ये या योजनेमुळे गोरगरीब जनतेला अन्नधान्याचा पुरवठा होताना दिसतोय. या योजनेचा खूप फायदा होताना दिसतोय. तर या योजनेत ग्रामीण भाग एकमेकांना रस्त्याच्या माध्यमातून जोडण्यात आलेला आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत. आणि त्याचा परिणाम म्हणून जे राष्ट्रीय महामार्ग आहेत त्या राष्ट्रीय महामार्गाला ग्रामीण भागातले जे पक्के रस्ते आहेत ते जोडणं आणि ग्रामीण अर्थव्यवस्था शहरी अर्थव्यवस्थेशी जोडण्याचा प्रयत्न इथं होताना दिसतोय. या योजनेत संपर्क व्यवस्था आणि सेवा क्षेत्राची प्रगती अपेक्षित प्रमाणात साध्य झालेली दिसते. तर अशा पद्धतीनं बांधकाम आणि दळणवळण आणि इतर सुखसुविधा वाढवून देशाला आर्थिक विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यामध्ये ही 10वी पंचवार्षिक योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसते. तर 1951 ते 2000 या कालखंडाच्या ह्या 9 पंचवार्षिक योजनांचा आपण आढावा घेतलेला आहे. याच्या पुढच्या पंचवार्षिक योजना आपण यासाठी अभ्यासत नाही की आपण यावर्षी तुमच्यासाठी इतिहासाचा जो अभ्यासक्रम आहे तर आपल्याला भारत स्वतंत्र झाल्यानंतर 2002 पर्यंतच्या कालखंडातील ऐतिहासिक घटनांचा आढावा घ्यायचा आहे. त्या अंतर्गत आपण ह्या पंचवार्षिक योजना अभ्यासलेल्या आहेत. आपण यापुढे जाऊन 20 कलमी कार्यक्रम याचा अभ्यास करणार आहोत किंवा मग बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. तर परत भेटूया. धन्यवाद.